काही वाटलं तर सांग, हवं तर पकडू शकतेस मला. मी काही खाणार नाहीये. हेल्मेटची काच वर करून तो असं म्हणाला आणि त्याने बाईक स्टार्ट केली. तिची मात्र हार्टबीट तीव्र झालेली. हो म्हणण्याआत त्याने बाईक वेगाने गेट बाहेर घेतलेली आणि बाहेर येताच एकदम ब्रेक मारला आणि त्यामुळे तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर आपोआपच आले होते. ओ कौस्तुभ, हळू ना प्लीज. ती घाबरून वाढलेली स्पंदनं सावरून त्याला म्हणाली. सॉरी, पकडून बस मग नीट. हेल्मेटची काच खाली घेऊन म्हणत गालात हसत त्याने तशीच बाईक स्पीडमध्ये दामटली आणि मग मात्र तिने तिचा हात त्याच्या खांद्यावरून अजिबात हटवला नाही. आपण ऐकत आहात गुंतल्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतल्या आतुर फिरुनी भाग 42. नाश्ता वगैरे झाला तसा कौस्तुभ मृण्मयीला म्हणाला. मृण्मयी प्लीज गेट रेडी आफ्टर दिस. आपल्याला निघायला हवं. पोहोचायला पाऊण तास लागेल. 11ची अपॉइंटमेंट आहे. हो, हे हातातलं झालं की आलेच. काय रे, कुठे चाललाय का? हो आई, तिला घेऊन चाललोय काउन्सेलिंग साठी. ओ अच्छा, बरं ठीक आहे. मृण्मयी बाळा, अगं राहू देते, तू घे आवरून, तुला उशीर होतोय ना. हो झालंच आहे आई, म्हणत तिनं डायनिंग टेबल तेवढ्यातून ही भरभर आवरून घेतलं. कुठं जाणार आहेस रे कौस्तुभ? जेवायला घरी येताय ना दुपारी? अगं वानवरीला निघालोय आणि तिथं किती वेळ लागेल सांगता येणार नाही ना आई. एक काम करतो, तुला तसं फोनवरून कळवतो. बरं ठीक आहे. जेवणासाठीच रे, बाकी काही नाही. डोंट वरी आई. मृण्मयी एव्हाना आवरायला गेलेली काहीच वेळात आली. झालंय आवरून माझं, ती येताच खाली पाहत म्हणाली आणि हॉलमध्ये सोफ्यावर मोबाईलमध्ये तोंड घालून बसलेल्या कौस्तुभचं लक्ष तिच्यावर आलं. ती आज बऱ्यापैकी नीटनेटकी आलेली. नेहमीची एक वेणी गायब होती. डोळ्यात काजळ आणि काल सारखेच केस मोकळे सोडलेले. क्षणभर कौस्तुभला तिच्यात थोडा पर्णिका वहिनीचाही अंदाज झळकताना दिसत होता. जणू तिनं काही गोष्टी समजावल्या असाव्यात असं त्याला न सांगताच वाटलं. तो तिलाच पाहण्यात आणि त्याच विचारात हरवलेला. एवढ्यात पर्णी म्हणाली. मृण्मयी गोड दिसतेस हा. थँक्यू ताई. ती हसली आणि पर्णीला पाहून केलेलं तिचं ते हसू पाहून त्याच्या हृदयानेही आत कल्लोळ केला. काय झालं, निघायचं ना? तो हरवलेला पाहून मृण्मयीला विचारलं. हो चल. तो भानावर येत उठला आणि नजर चुकून तिच्याही पुढे बाहेर गार्डन मध्ये निघून आला. आई येते हा. हो बेटा. पर्णिकालाही हात हलवून बाय करून ती कौस्तुभच्या मागोमाग बाहेर आली. पाहते तर कौस्तुभ बाईक पुसत होता. ओ माय गॉड, पुन्हा बाईक. तिच्या भुवया आपोआप उंचावल्या गेल्या. एक संपूर्ण शरीरभर वेगळीच भीती दौडून गेलेली. एवढ्यात बाईक पुसून झाल्यावर त्याला ती ओझरतीच ठराविक अंतरावर स्तब्ध होऊन थांबलेली दिसली. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. काय झालं, तिथेच का थांबलीयस? चल ना पटकन, म्हणत तो बाईकवर बसलाही. हो. जडावलेला श्वास मोकळा सोडत ती पुन्हा त्याच्या बाईक जवळ आली. आता तिनं पंजाबी ड्रेस घातलेला, पण तरीही त्याच्या बाईकवर बसताना ती गडबडलीच होती. आज नाहीये ना बाईकवर बसायला काही प्रॉब्लेम? त्याने मागे न पाहताच बळेच विचारलं. खरं तर आज मुद्दामच बाईक घेतलेली त्याने, तिला ही सवय व्हावी यासाठी. नाही असं काही नाहीये. कशीबशी स्मित करत तिने त्याच्या खांद्याचा आधार घेत बाईकवर दोन्ही साईडला पाय सोडले आणि मग बसली, पण पुन्हा मागेच हँडलला पकडलं. नीट बसलीस ना? बघ, नाही तर कालसारखा पुन्हा घाबरशील. तो हेल्मेट घालत म्हणाला. हो मी नीट बसले. काही वाटलं तर सांग, हवं तर पकडू शकतेस मला. मी काही खाणार नाहीये तुला. हेल्मेटची काचवर घेऊन तो असं म्हणाला आणि त्याने बाईक स्टार्ट केली आणि तिचे मात्र हार्टबीट तीव्र झालेले. हो म्हणण्याआत त्याने बाईक वेगाने गेट बाहेर घेतली आणि बाहेर येताच एकदम ब्रेक मारला आणि त्यामुळे तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर आपोआपच आले. ओह कौस्तुभ, हळू ना प्लीज. ती घाबरून वाढलेली स्पंदनं सावरून म्हणाली.
सॉरी, पकडून बस मग नीट. हेल्मेटची काच खाली घेऊन म्हणत गालात हसत त्याने तशीच बाईक स्पीडमध्ये दामटली आणि मग मात्र तिने तिचा हात त्याच्या खांद्यावरून अजिबात हटवला नाही. दोघंही एका हॉस्पिटलमध्ये आलेले. ज्या मॅडमची अपॉइंटमेंट घेतलेली त्यांना यायला वेळ लागणार होता. 15 मिनिटे त्यांची वाट पाहून झाली आणि मॅडम येताच त्या दोघांना आत बोलावण्यात आलं. दोघंही त्यांच्या केबिन मध्ये आले आणि येताच त्यांनी विचारलं, आपण कौस्तुभ देवधर राईट? कोणासाठी? यांच्यासाठी घेतली आहे का अपॉइंटमेंट? त्यांनी मृण्मयीकडे पाहून विचारलं. हो, हिच्यासाठीच घेतली आहे. ही माझी बायको मृण्मयी. नमस्कार. मृण्मयीने हात जोडले. हॅलो बेटा. बरं, काय प्रॉब्लेम आहे यांचा नक्की? बोला मृण्मयी मॅडम, बोलताय ना? त्यांनी डायरेक्ट मृण्मयीला प्रश्न केला. तशी घाबरून तिने कधी नव्हे ते कौस्तुभकडे पाहिलं, कारण तिला तर माहीतच नव्हतं कौस्तुभने नेमकं कशासाठी तिला या मॅडमकडे आणलेलं. त्यामुळे कौस्तुभनेच बोलायला सुरुवात केली. मी ते मृण्मयी समोर तो हे सगळं कसं बोलणार होता तोही गडबडला, कारण मृण्मयी बद्दल तिचा पास्ट आणि सगळं त्याला माहिती आहे हे मृण्मयीला माहिती नव्हतं. अहो बोला ना, काय इश्यू आहे नेमका? तुम्ही बोला नाही तर कसं कळेल मला? श्रुती, माझ्यासमोर एक पेशंट बसलीये, तिच्या माहितीचा फॉर्म भरून घेतलास का? बोलतच मॅडमनी फोनवरून त्यांच्या असिस्टंटला कॉल केला होता. नाही, मी घेते लगेचच. मग लगेचच माझ्या केबिन मध्ये ये पटकन, म्हणत त्यांनी फोन ठेवला. काहीच क्षणात ती असिस्टंट हजर झाली. मृण्मयी, ही माझी असिस्टंट आहे, तुला थोडीफार माहिती विचारेल, ती तिला दे. ओके. तिने मान हलवली आणि कौस्तुभकडे पाहिलं. येतो मी आहे, तो तिला म्हणाला. चला मॅम माझ्यासोबत. काही नाही, जस्ट तुमची इन्फॉर्मेशन फिल्डअप करायची आहे, ती हसत म्हणाली आणि मृण्मयीला बाहेर घेऊन गेली. नाऊ ओके, नाऊ स्पीकअप, मॅडम म्हणाल्या. ऍक्च्युली तिच्या समोर नाही बोलू शकलो, कारण मला तिच्या काही गोष्टी माहिती आहेत हे तिला माहित नाहीये. ओ बट म्हणजे नेमकं काय आहे? सी, तशी तर ती खूप चांगली मुलगी आहे, पण म्हणजे आमचं लग्न ठरलं तोपर्यंत तर ती अगदी नॉर्मल वाटत होती. पण लग्न झाल्यावर पहिल्या रात्री ती मला म्हणाली की तिला पुरुष आवडतच नाहीत. म्हणजे ऍक्च्युली तेव्हापासून शी इज डिनाईंग टू कीप रिलेशन विथ मी ॲज अ हजबंड अँड वाईफ. ओ, मग ती असं का करते? तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला असेल ना? हो तेच तर. ऍक्च्युली मी पर्सनली हे कारण शोधण्यासाठी तिच्या एका बेस्ट फ्रेंडला भेटलो, कारण ती तिच्या पास्ट बद्दल बोलायला उत्सुकच दिसत नव्हती आणि मला वेगळंच वाटत होतं, जसं की तिला दुसरंच कोणीतरी आवडत असेल वगैरे वगैरे, किंवा लग्न आधी काहीतरी तिचं अफेअर असेल. पण तसं काही नव्हतं. तेव्हा मला कळालं की याचं सगळं रूट कॉज तिच्या लहानपणीच्या आयुष्यात आहे. तिचे आई बाबा या सगळ्यात जास्त कारणीभूत आहेत असं तिला बनवायला, आणि मला असं वाटलं की यासाठी तिचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. यासाठी मी तिला तुमच्याकडे घेऊन आलोय. ओके, पण म्हणजे तुम्ही स्वतःहून काहीतरी प्रयत्न केला असेल की तिला समजावायचा, मग तरीही ती ऐकली नाही का? नाही ना, मी तिच्याशी मैत्री करून पाहायचा प्रयत्न केला, पण ती एक मित्र म्हणूनही माझ्याशी फ्रीली बोलू शकत नाहीये. शी सेड ऑफिसमध्ये सुद्धा ती कलिग मेल फ्रेंड्स पासून दूर राहायची. तिला अंगाला झालेला कसलाही स्पर्श, अगदी आपण तिला धीर देण्यासाठी सुद्धा केलेला स्पर्श तिला आवडतच नाही. ती प्रचंड इन्सिक्युअर फील करत असायची, आत्ताही करते. यु नो व्हॉट, तिला विश्वासात घेऊन मी मनालीला सुद्धा गेलो होतो, बट तिने चक्क सुरी घेतलेली पर्समध्ये. इतका अविश्वास वाटत होता तिला माझा. म्हणजे मी विचारलं होतं तिला की तू सुरी माझ्यासाठी घेतलीस का, तर तेव्हा तर ती नाहीच बोललेली, पण आता खरं तिलाच माहिती. ओ इट्स स्ट्रेंज. म्हणजे तिच्या मनावर हे खूप खोलवर बिंबवलंय की पुरुष वाईट असतात. म्हणजे तुम्ही म्हणालात की तुम्हाला कळालंय नक्की तिच्यासोबत काय झालंय तिच्या पास्टमध्ये. मग काय झालंय तिच्यासोबत नेमकं? काय कळालं होतं तुम्हाला? तिच्या मैत्रिणीकडून कळालंय मला की स्कूलमध्ये असताना एक बस ड्रायव्हर तिला त्रास देत होता, इंटेन्शनली त्रास देत होता. ओ रिअली? हो, आणि टीनेजमध्ये तिनं रेप सुद्धा बघितलाय.
आणि खरं तर कदाचित ती अशी झालीही नसती, पण तिच्या आई वडिलांनी, भावाने तिला जस्ट दबवत राहिले. गुड टच, बॅड टच याचं नॉलेज तिला दिलंच नाही. बस मुलं वाईट असतात, पुरुष वाईट असतात असं बिंबवलं आणि त्यांच्यापासून दूर राहायचं एवढंच शिकवलं. आणि एवढ्यावर ते थांबले नाही, तर वेळ आली की तिला अनोळखी माणसासोबत तिची इच्छा नसतानाही लग्न लावून दिलं. मग तर यात 60-70% दोष तर तिच्या आई बाबांचाच आहे. आय ॲप्रिशिएट की एवढं सगळं असून तुम्ही तिला सोडलं नाहीतर आजकालची मुलं त्यांना हवं ते नाही भेटलं की सोडण्यावर भर देतात. यासाठी खरंच तुमचं कौतुक. काही हरकत नाही, तुम्ही तिला योग्य ठिकाणी घेऊन आलाय. 1-2 सेशनमध्ये आपल्याला तिची प्रगती कळून जाईल. कसं असतं की बॅकग्राऊंड समजलं की नेमकं काय करायचंय हे आपण ठरवू शकतो. म्हणून हे सगळं जाणून घेणं महत्वाचं होतं. तुम्ही म्हणालात तिला माहित नाहीये, तुम्हाला सगळं माहिती येते बरोबर? अहो, तिला तिच्या आई वडिलांनी सांगितलं असेल नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना काही बोलू नकोस. मग ती बोलणार कशी होती? बट तिला माहित नाहीये तर असंच राहू द्या प्लीज. ओके, आता तुम्ही बाहेर बसा, मी जरा तिच्याशी बोलून घेईन. हे पहिलंच सेशन राहील, 1-अर्धा-पाऊण तासाचं असेल. पण मॅम, म्हणजे ती नॉर्मल होईल ना? हो, ऑफकोर्स ती अगदी नॉर्मल होईल, तुमच्या आमच्यासारखी. तिच्या मनातला तो किंतु परंतु बस निघायचाय. तुम्ही निश्चिंत राहा, ती अगदी बरी झालेली असेल. ती काही मानसिक रोगी नाहीये, बस तिच्या मनाच्या कोपऱ्यात जो पुरुषांसाठीचा असलेला दृष्टिकोन वाईट झालाय तो फक्त आपल्याला बदलायचा आहे. आणि हे फारसं अवघड नाहीये. ओके देन, थँक्यू सो मच. मी आहे बाहेर. कौस्तुभ मॅडमशी बोलून अगदी चिंतारहित होऊन बाहेर आला आणि बाहेर एकटीच बाकड्यावर बसलेली मृण्मयी त्याला बाहेर आलेला पाहून उठून उभी राहिली. इथे का आलोय आपण? मी वेडी आहे असं वाटतं का तुम्हाला कौस्तुभ? मला वाटलं तुम्ही. तो जवळ येताच तिने त्याला प्रश्न केलेला, तिच्या डोळ्यात अगदी पाणी दाटलेलं. ए मृण्मयी, असं काही नाहीये. आणि जरुरी नाही की वेडे असलेले लोकच या हॉस्पिटलमध्ये येतात. मानसिकदृष्ट्या कमजोर लोकांनाही गरज असते काउन्सिलिंगची. मी मानसिकदृष्ट्या कमजोर नाहीये. हा ते की बस. हो, नाहीच आहेस, पण तू घाबरतेस ना पुरुषांना. आठव, तूच म्हणाली होतीस ना तुला राग येतो पुरुषांचा. माझाही तर द्वेष करतेस. मी तुमचा द्वेष? अहो, असंच नाहीये. मी कसं सांगू? पण त्याचा काय संबंध मला इथे घेऊन येण्याशी? मी प्रयत्न तर करतेच आहे ना. का तुम्हाला ते दिसतच नाहीये? हो, पण तेवढे प्रयत्न पुरेसे नाहीये. हे बघ मृण्मयी, तुला आपल्यात सगळं ठीक व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. त्या बस तुझ्याशी एक मैत्रीण म्हणून बोलतील आणि तुझ्या या स्वभावामागचं कारण समजावून घेतील. तुझी वाटणारी भीती कमी व्हायला मदत व्हावी म्हणून घेणार त्या तुझं काउन्सिलिंग सेशन. मृण्मयी, तुझ्या आई वडिलांनी हे केलं नसतं ना तर ही वेळ आली नसती. प्लीज कोऑपरेट कर. हे सगळं तुझ्याचसाठी करतोय मी. मला माझी बायको म्हणून हवी आहेस तू. या विषयावर पुन्हा मला सांगायला लावू नकोस. मिसेस देवधर, प्लीज कम. एवढ्यात मॅडमच्या त्या असिस्टंटचा आवाज आला. त्या मृण्मयीला आत बोलावत होत्या. तसं तिनं कौस्तुभकडे पाहिलं, तोही तिलाच पाहत होता. माझ्यावर जरा जरी विश्वास असेल ना तुझा मृण्मयी, तर प्लीज मला कोऑपरेट कर प्लीज. तो अगदीच केविलवाने नजरेने बोलला. त्याच्या डोळ्यात क्षणभर पाहत राहिलेली ती पटकन आत निघून गेली. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. मृण्मयीनं बहुतेक वेगळाच काहीतरी गैरसमज केलाय. बघू कौस्तुभनं सांगितलेलं तिला पटलंय का, आणि पाहूया काय होतंय काउन्सिलिंगच्या ऍक्च्युअल सेशनमध्ये. त्यासाठी ऐकत राहा गुंतन या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.